सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते। भारताच्या विकासाच्या प्रवासात सिंगापूर सदैव भारतासोबत आहे, असं सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं। उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत। सेमीकंडक्टर, शून्य कार्बन उत्सर्जन क्षेत्रात सिंगापूर भारतासोबत काम करत आहे, असं ते म्हणाले। सिंगापूर भारतातला सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे। उभय देशादरम्यान संरक्षण आणि सामरिक संबंधही मजबूत आहेत। ते पुढेही दृढ होत राहतील। भारतासोबतचे धोरणात्मक संबंध अधिक उन्नत करण्याच्या मार्गावर सिंगापूर अग्रेसर आहे, असे ते म्हणाले। राष्ट्राध्यक्षांनी सकाळी सपत्नीक राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली। सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा करणार आहेत। राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजनही करणार आहेत। सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत मंत्री, संसद सदस्य आणि अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे। सिंगापूरचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे।